मित्रांनो बघा कसा बिलागले हो नारळ पाणी पिलाय यांनी. अरे फोडलेला आहे ते नारळ देऊ ते ह्याच्यातले पुढून खाणार म्हणतो पुढे. नाही काही नको ये पोरने हैराण केले आम्हाला. खा बीजी बात नाही, खा बीजी बात नाही न तो बस बस करते नाही येते, बस करते नाही येते. अजून एक फोडले नाही नाही गोट्या खालच्या मी पण खाता हो. बोले जे खा कुठे कसं कुठ्या मस्त आहे मस्त. अरे खात खरा खाला पिण्याला मस्त करते हा का ताजा बोलले तुम्हीच ना ताचा ताजा पडला यांनी फोरला तो अजून पोरीत घेतला त्यांनी. अरे येऊ ना थकच नाही बोल पोरून पोरून. कुठले भाषेत आहे तेच रे तारली. हा तेच बांगडी बघू काय बांगडा कोलबी कोळंबी इंग्लिश कोलबी. हे बघा सकाळी झाल्यात गावामध्ये. मार्केटला जायची गरज नाही. मच्छी मार्केट चालता मच्छी मार्केट. जाम पैसे भेटेल तुम्हाला लागे जाम पैसे भेटेल आम्हाला तुम्हाला फ्लॅट दे नाही चालेल. गाईच आता आम्ही निघतो निघल्या तेव्हापासून कालपुसा जंगलेली पण नाही त्याला याला पटला याने ऐकला त्याने पुसले पण उलट काच मागवली. बघा बघा याने उलटीला काच मागवले. मन आहे बरोबर. हा वाली नाही जास्त ना ती जास्त सुकी नाही झाली ना बरोबर म्हणून फोडू नको. हे बघा यांनी एक सुपारी त्यांची ही गोलटी लंबोडी नाही साईज मोठी आहे. हे बघ याच्याच बिना बाई प्रकार असते कोण ना. ही बघा सुपारी सुपारी ताजी. बघा आमचा वैभव मित्र. आता आम्ही चाललो त्यांच्या घरी जरा शूटिंग करायला जमला नाही जरा अनकम्फर्टेबल वाटला त्याच्यामुळे आम्ही शूटिंग नाही काढली. जरा नवीन नवीन होतो त्याच्यामुळं जरा हे झाला. नेक्स्ट टाइम आल्यानंतर आम्ही पूर्ण जी इथली जी गावातली लँग्वेज वगैरे आहे ना ती आम्ही दाखवणार आहे ना फुल धमाल करणार आहे त्याच्यामध्ये. ओके चल मग ये मग कधी येशील. नारळ पाणी तिथं एक एक नारळ पाणी पिले ना बिजा बाटली मी भरून मग ले बाई यावी. अरे ते नारळाची मले तिथे नारळाची मले अरे बाबा मग फुकाट ते खाणार नाही त्यांना. भाई बघा रस्ता एक नंबर कडक. अमेझॉन जंगल मध्ये चालल्या तसा औरत सरकारी रस्ता गेले नुसता जंगल 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 जंगल. गोट्या गोट्या होता नाही तुझा कया तुम्ही जेल नारळ पाणी पिवाला ना तर तुम्ही ती मलाई वाला नाही जेत त्याला तर खोकला होते नको पाणी कमी भेटेल. फुकाट भेटले हा फुकाट भेटले 4-4 5-5 खाल्ले. डब्बल आता इकडे काजूच्या वाला उतारल्या तिकडे घेतलेलं इकडून ते अजून जाम बार भेटतात. इथं बी घेतलंय बघा येता येईल काजूच्या. इथं जरा कमी घेतल्यान जास्त नाही घेतलं 1.5-2 किलो घेतल्यान. बढिया शॉपिंग किया रे. काम लाडू घेतले लाडू काजू आंबाबोली बराच काही बी आहे. आता एक सीन दाखवतो तुम्हाला एक नंबर सीन आहे बघा दुर्घट. हा आता बघा कसा बघा हे बघा बघा सीन बघा सीन नाही पवया बघा. गाईच गाडी गेली ना ब्रिज थोडासा हलते हे बा सांगू शकत नाही काही बी होऊ शकते. इथून डायरेक्ट आम्ही मार्लेश्वरला भेटतो. रस्त्यात काही दिसला तर तुम्हाला दाखवतो काही बघण्यासारखं. चला. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव.
Just looking like a wow. गोंगाट पहाड डोंगर. अरे तू झोपायला आले ग. हे बघ कसा डोंगरान डोंगर बघ. फिरू बघितली ना तू कणा फिर. आता आम्ही जवळजवळ पोहोचलोच. मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. श्री क्षेत्र मार्लेश्वर. एंट्री पावती घ्यावा लागेल आपल्याला आता. मारल गाव मारल मारल पावती. तर आता आम्ही पोहोचलो मार्लेश्वरला. दर्शनासाठी चाललो आम्ही सगळेजण. खूप रश आहे तसा आज पण. जामच लोक आले. म्हणजे उद्या तर अजून गर्दी असेल. तुला उद्याची गर्दी बघायची का? उद्याची गर्दी बघायची मला. पण इथं वस्ती नाही ना आपल्याला. वस्तीला राहायला 2024 उद्या. ते काकांनी सांगितले 500 पायऱ्या. तर तुम्हाला 500 पायऱ्या चढून जावं लागेल. थकले वेळेला सुरुवात केली चराजी. जाम थकले ना लगेच. बघा सगळी लाकडांची खेळली. हे पाट सगळी यावी समोर समोर बनवतात. इथंच मंदिर. सगळी लाकडी खेळणी आहेत. आपल्या जुन्या सायकली. गाडी. एक आम्हाला कोरा येणल्या बाहेर कसा करायचा. या बाटलीतून ही शिडी आहे ती बाहेर काढायची. म्हणजे आतमध्ये टाकली कशी. आतल्यात तयार करतात ते काका. अरे मी जरा दमलेलो ना म्हणून बरोबर उचता नाही आला म्हणा. ते एकदम परफेक्ट असलं. संस्कृत तसं आपलं चांगलं सगळ्या गोष्टी. पोरा पकी दमली आता. थकली. बघा डायरेक्ट दुकानातले सामान काही बी देते. बेकार हो. दमले. 5 मिनिटात राहिले. 5 मिनिटां पोहोचू. पिण्याचा पोटला कवरा आलते बघा. पोटला बघायचा. हो हो करते कौशान. तू दमला. आता जवळपास आपण 250 ते जास्त पायऱ्या चढलो. आता पायऱ्या उतरायच्या. आता बरोबर पाय चालले ना यांचं. बघा फटाफट उतराच्या पायऱ्यानंतर. चढताना बोलते आम्ही थकलो. हा फायनली आम्ही पोचलो आता श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. हर हर महादेव. मार्लेश्वर देवस्थान. श्री क्षेत्र मार्लेश्वर. आता बघूया आतमध्ये आपल्याला फोटो काढण्याची संधी मिळते का. जर भेटली तर आम्ही तुम्हाला दाखवू. चला आतमध्ये आपण आता दर्शन घेऊया. गणेशाचे मंदिर आहे मित्रांनो. तर सगळा नजारा बघा अर्गाचं. पण काय आहे ना इथं माकरा बाकी बेकार डायरेक्ट मोबाईल घेऊन जातात. आता निघू तर दोघांचे मोबाईल घेऊन गेले. 2 मोबाईल निघूनच गेले. जाम बेकार माकराने तशी. यांना का मोबाईल बघायला भेटला नाही ना. नुसते मोबाईलवर टपलेली आहे. म्हणजे आतापर्यंत हे बघा तुम्ही धबधबा बघू शकता. अजून चालूच आहे धबधबा. नुसतं मोबाईलच बघतात. दोघांचे नेलेले भेटले गे. मित्रांनो जर तुम्हाला खरोखर टाइम भेटला ना
तर पावसाळ्या आणि श्रावण महिन्यात येऊन इथं बघा आम्ही पिऊ, एकदम तुम्ही पिया. निसर्गाच्या सानिध्यात बसलेला आहे मार्लेश्वर मंदिर. धबधब्यांचा लाटत निघते कारण अजूनपर्यंत धबधबा चालू आहे. म्हणजे पावसाळ्यानंतर नुसते धबधब्यांची लाईनच लागत असेल. हो 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 सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. ओ हो हो खरंच एक नंबर काम आहे. बघा आता पाण्याचा आनंद घेताना निलू शेठ, किरण शेठ. जाम थंड पाणी आहे, जाम थंडा पाणी आहे. जाम जाम. कवरा जाम नसशील अजून भिजा तू. हे मासे बघा नाही ना ते जाम मासे नाही त्याची जाम. गाईच हे बघा सीन नाही, एक नंबर सीन आहे बघा. हे टायमान यो सीन असा तर तुम्ही बघू शकता. पावसाळ्यात कसा वाटेल इथं पावसाळ्यात. हे बघा कसा मस्त आहे एकदम. ओ हो इथे पाणी थोडं होते. हे बघा इंद्रधनुष आहे ते बघा. गाई ते बघा दिसतो का तुम्हाला? इकडे दाखव. हे खोल बघा जरा पूर्ण जत रिक्स नको, जाम खोल. बाबा बाबा हे बघा कसा काम. हे धबधबा बघा, यो धबधबा बघा तुम्ही गाईज. थोडा पर्यटकांना थोडासा एक रिक्वेस्ट, पाण्याच्या बाटल्या वगैरे फेकायला नाही पाहिजे आपण. जर आपणच जर आपल्या निसर्गाची जर काळजी नाही घेतली तर आपल्याला ते पुढं थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा हे बाटल्यांच्या मला थोडीशी घाण वाटते इथं. हे बघा पण मी पण ऋतू बघा किरण. जुलैला एंट्री बंद असते, स्पीड असेल पाण्याला भरपूर. सगळे धबधबे बघायचे असेल तर तिथे जाऊन बघावं लागतं. कुठं? त्या वरच्या डोंगरावर ते किती तास जातात तिथे वरती जायला? 3 तास. जाऊ शकतो कोणी पण पावसाने. तुम्हाला माहिती आहे दुसरा कोणी पर्यटक ना. हां तिथे परत मूर्ती असतात. कुठले याच्यात आपलेच? पण मूर्त्या कुठल्या आहेत म्हणजे? देवीच्या मूर्त्या आहेत. ते माहिती नाही म्हणजे मी जातो दरवर्षी पण एवढा कोणाच्या त्या हां ते तर कन्फर्म माहिती नाही मला. थोडासा आरासेल नसतं नाही असं डोंगावरती घुसायला कोपऱ्यात घुसायला जरा कोपऱ्यात जरा जावं लागतं सपाटीवरती. तुम्हाला बघायचं असेल तर घेऊन ना, कारण का आता पाय पण एवढा वाटणार कमी आहे एकदम. आणि तुला कुठं जायचं म्हणजे तुम्हाला आम्हाला त्रास, तुम्हाला न्यायला पण आम्हाला त्रास होणार. हां हां भिवंडी मुंबई. चालेल. बघा मित्रांनो आपल्याला आता दिलीप काकांनी भरपूर अशी माहिती दिली. दिलीप गोरले ते सांगतात की जुलैमध्ये या तुम्हाला इथे 7 म्हणजे इथे 7 असे धबधबे आहेत ते बघायला भेटतील. आणि त्याच्यासाठी आपल्याला या डोंगरावरती जायला लागेल. इथे या टोकाला जाऊन आपल्याला 7 धबधबे बघायला मिळतील. तर इथे जाण्यासाठी जवळजवळ 3 तास लागतात. तर जवळजवळ एका माणसी म्हणजे 5 लिटर पाणी लागेल. आणि या धबधब्यामध्ये ते 13, 14, 15 जानेवारी मार्लेश्वरचं लग्न असते तेव्हा आंघोळी करतात. याची खोली अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही, किती खोल आहे ते माहिती नाही कोणालाही. ते इथून उडी याच्या खाली टाकतात तरी पण खाली म्हणजे तळाला पाय लागत नाही, एवढा खोल धबधबा आहे. इथे 14, 15, 16 जानेवारी रोजी
मार्लेश्वराचं लग्न असते त्या दिवशी, म्हणजे ते एक लास्टच्या दिवशी जेव्हा 24 तास म्हणजे सतत नाचत असतात, त्यांचे कार्यक्रम असतात इथे, तेव्हा एंडिंगला इथे म्हणजे पहिला साप म्हणजे त्या ढोलकीच्या तालावर नाचायला यायचं आणि तो नाचत असे या आवारामध्ये, या पटांगणामध्ये. खरोखर असा दिलीप दादांनी आपल्याला खूप चांगलीशी माहिती दिली. तर खरोखर इथे येऊन तुम्ही या श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र या ठिकाणी दर्शन घ्यावे. आणि श्रावणामध्ये, श्रावणी सोमवार असतात तेव्हा खूप अशी गर्दी असते. प्रेमी बघा कुठं आवड असावी या अशा असावी, मनानं आवड असली ना खेळाची, माणूस कुठे खेळते. हे बघा, काय नाव रे तुझा? अथर्व. सर लवीन तुम्हाला फुपाडा करा फुटले. हा जरा रोज व्यायाम करायचा, रोज माणसाने नुसता पोटला. ते माझी मेंटेन बॉडी आहे ती, बस कधी मारित नाही. जवळ बॉडीला मेंटेन पाहिजे तवरा मी मरतात, म्हणून सांगता कठीण काय रे. काहीच हे बघा, मुला तर काय चालले काही समजत नाही. काय रे, काय म्हणजे हा असंच ऐकतोय का? कुठला आहे तू? मारल इथेच आहे का गाव? हा का. ही दगड कुठून आणली तू? धावून बिवून कुठून आणली? हा का. हे बघा आनंद बघा कसा घेत. बघा सांगितल्याप्रमाणे 13, 14, 15ला जी यात्रा भरते ना, त्या टायमाला जास्त गर्दी असते. तर लोकांच्या सेवेसाठी इथे दवाखानाची सोय उपलब्ध करतात. स्ट्रॉबेरी कितीला आहे जोड्या? 50ला आहे एवढ्याची. चांगला कुठला आहे? 1, 2, 3, 4, 5, 10, 20, 30 कर ना. चांगला कुठला दीदी? तोच आहे ना भारी, तोच दे चल एक. स्ट्रॉबेरी आहे. राहते का उद्यापर्यंत? उद्या परवापर्यंत बघा, परत जाणार मग, परत घेऊन 2 दिवस राहतील. चांगले राहतील एकदम कडक. चल बाय, 2 दिवस बोलते हा, काटतो. बघा कसा अनुभव. तर मित्रांनो, इथे श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारल आपण आता इथे हा ब्लॉग आता बंद करत आहोत. तरी कृपया सगळ्यांनी इथे श्रावण महिन्यात येण्याचा आगंत करावी. चला, हर हर महादेव.